जय महाराष्ट्र दोस्तो. काय झालं त्या रात्री? ती रात्र होती कोराडीची. आम्ही जाणार होतो कोराडी मंदिराचे दर्शन घ्यायसाठी, पण त्या रात्री असं घडलं आमच्यासोबत की काही सांगायची हदच नव्हती. मित्रांनो, चला सांगते काय घडलं त्या रात्री. आम्ही जातच होतो, चालत होतो. रात्रीचे 1-1:30 वाजला असेल तर रात्री दर्शन घ्यायला जात होतो, कारण रात्री दर्शन घेण्यासाठी भरपूर गर्दी असतात. त्या टायमाला आम्ही निघालो आणि पहिलं गाव होतं आम्ही कुपलं गावावरून पाईपलाईनने जात असता असता तेवढं काही घडलं नाही. पण जेव्हा आम्ही हिंगण्या बाहेर गेलो तर मग काय घडलं तुम्हीच बघू शकता नंतर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लास्ट तुम्हाला समजून जाईल कोण होते ते आणि कुठे जात होते. नवीन कपडे घालून एवढ्या रात्री पैदल कोण जाऊ शकतात? चला दाखवते तुम्हाला. नंतर थोडंच दूर गेल्यावर एक तिथे ते पाईपलाईनवाल्याची झोपडी असते. तिथे माझ्या गावचे लागलेले होते सिक्युरिटी गार्ड. ते भेटले आम्हाला. त्यांच्यासोबत बोललो. काय बोललो ते तुम्हीच बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यांना नदीला पाणी सोडलं त्यांनी आडवं नाही केलं का बा काही धरण वगैरे हे मच्छी पकडण्यासाठी, ते म्हणाले नाही केलं. सगळ्या गोष्टी तपासल्या आणि नंतर आम्ही त्या गावाची रस्ता आलेच मित्रांनो. ते गाव म्हणजे बाराबाई हिंगणा. त्या गावाकडे आम्ही बोललो. समोर जाताना काहीतरी अचानक रस्त्यावर हे काय आम्हाला गवसलं ते काय आहे बघू शकता तुम्ही. काय असेल ते हो, ते काही गवसलं नाही काय होईल त्यांना. तेवढ्यात आमची छाती अशी धगधग करायला लागली होती. आम्ही तिघेजण नव्हतो गाडीवर. एक अजय नावाचा, एक अतुल नावाचा आणि एक मी. मागे मी बसलो तो व्हिडिओ बनवत होतो. चला समोर
मित्रांनो, ते गाव ओलांडतच होतो. बस गाव ओलांडल्यानंतरच आम्हाला रस्त्यात अचानक काहीतरी तिकडे गावाकडे बाहेर जाताना दिसले. 7-8 जण होते. ते माहीत नाही लोक होते की कोण होते ते. पण भाग्य कसा जीव झालता. गाडी इतक्या जोमात पळाली की थांबलीच नाही. बघू शकता मित्रांनो, आता तुम्हाला ते दिसेलच काय आहे ते. व्हिडिओमध्ये पाहा मित्रांनो, कोण असेल ते. ते समोर जात होते आमचे. किती जण होते ते माहीत नाही. शायद 5-6 जण होते. आणि एक समोरून एक व्यक्ती कोण आहे ते माहीत नाही. त्याच्याकडे काय झालं. मित्रांनो, कोण असेल ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ते कोणी गावाकडे जाणारे होते कोण होते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर एक झोपडी लागली, ते 4-5 जण बसले होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करजा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहून आम्ही.